गुड मॉर्निंग मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण राजाराम मोहन राय आणि त्यांनी चालवलेली ब्राह्मो चळवळ या टॉपिकलाच कंटिन्यू करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण राजाराम मोहन राय यांच्याबद्दल मूलभूत माहिती जाणून घेतली होती. त्यामध्ये आपण बघितलं होतं की राजाराम मोहन राय यांचं जे प्रमुख तत्व होतं ते होतं एकेश्वरवादाचा पुरस्कार, एकेश्वरवादाचं तत्व. एकेश्वरवादाच्या तत्वानुसार त्यांनी ईश्वराला मान्य केलं होतं, मात्र ईश्वराची मूर्ती पूजा, त्याची वेगवेगळी रूपे त्यांना अमान्य होती आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की ईश्वर हा निर्गुण निराकार आहे. एकेश्वरवादाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी तुहफत उल मुवाहिदीन हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक पर्शियन भाषेत होते. त्याचप्रमाणे पुढे एकेश्वरवादाचा प्रचार करण्यासाठी आणि हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांशी लढण्यासाठी 1815 मध्ये त्यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. त्यांनी सांगितले की प्राचीन भारतीय ग्रंथ सुद्धा एकेश्वरवादाची शिकवण देतात आणि त्यांनी आपले हे म्हणणे पटवून देण्यासाठी उपनिषदांचे आणि वेदांचे बंगाली भाषेत भाषांतर केले. म्हणजेच लक्षात घ्या, त्यांनी एकेश्वरवादाचा प्रचार करण्यासाठी 1815 मध्ये आत्मीय सभा स्थापन केली. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की जे प्राचीन ग्रंथ आहे, ते प्राचीन भारतीय ग्रंथ आहे, हे सुद्धा एकेश्वरवादाची शिकवण देतात आणि आता त्यांना आपले हे म्हणणे पटवून द्यायचे होते. म्हणजेच त्यांना लोकांना हे ग्रंथ वाचून दाखवावे लागतील किंवा लोकांना स्वतः वाचायला द्यावे लागतील. आणि हे सर्व ग्रंथ होते संस्कृत भाषेत. संस्कृत ही सामान्यांची भाषा नव्हती, विशिष्ट वर्गालाच ती भाषा अवगत होती आणि त्यामुळे राजाराम मोहन राय यांनी या सर्व ग्रंथांचे बंगालीमध्ये, कोणत्या ग्रंथांचे? उपनिषदांचे आणि वेदांचे बंगाली भाषेत भाषांतर केले. म्हणजे लक्षात घ्या, बंगाली भाषेत भाषांतर करण्याचे कारण काय होते? कारण की त्यांना आपली शिकवण, म्हणजे ते जे काही सांगत होते हे आपल्या प्राचीन ग्रंथातच सांगितले आहे, हे लोकांना पटवून द्यायचे होते आणि लोकांना पटवून देताना त्यांना ते प्रत्यक्ष पाहता यावे, प्रत्यक्ष वाचता यावे, यासाठी त्यांनी उपनिषदांचे आणि वेदांचे बंगाली भाषेत भाषांतर केले. म्हणजेच लक्षात घ्या, राजाराम मोहन राय जे म्हणत ते लोकांना पटवून सुद्धा सांगत आणि पटवून सांगताना बुद्धीला पटेल अशीच तत्वे स्वीकारायला पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. म्हणजेच त्यांनी बुद्धिप्रामाण्यवादावर भर दिला होता. लक्षात घ्या, बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय हे समजून घ्या. यावर प्रश्नही आलेला आहे की भारतात 19व्या शतकाच्या पूर्वार्धातील जी काही सामाजिक सांस्कृतिक जागृती झाली, त्यामधील जे काही समाजसुधारक होते, व्यक्ती होते, त्यांचा परवलीचा शब्द कोणता होता? तिथे वेगवेगळे ऑप्शन होते. त्यातला एक ऑप्शन होता जो बरोबर आहे, म्हणजे जो उत्तर होता, ठीक आहे, तो होता बुद्धिप्रामाण्यवाद. म्हणजेच लक्षात घ्या, 19व्या शतकाच्या पूर्वार्धात ज्या काही सामाजिक सांस्कृतिक जागृती झाल्या आणि त्या ज्या सुधारकांनी घडवून आणल्या, त्या सर्व सुधारकांनी सुधारणा घडवून आणताना कशाला प्राधान्य दिले? बुद्धिप्रामाण्यवादाला. तर हा बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय? लक्षात घ्या, बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे बुद्धीला पटेल तेच. आता कोणी आपल्याला म्हणेल की तुम्ही यावर्षीच MPSC पास व्हाल आणि आपण जर म्हटलं की पटवून दे, तर तो पटवून देऊ शकेल का? नाही. म्हणजे एखाद्याने म्हटलं की तू किती अभ्यास कर, तू 2030 मध्येच MPSC पास होशील, ठीक आहे, तोपर्यंत करू नका, ठीक आहे. तर तू 2030 मध्येच MPSC पास होईल. मग जर तुम्ही त्याला प्रतिप्रश्न केला की हे मला पटवून द्या, दाखवा की मी 2030 मध्ये MPSC पास झालेला राहील, तर तो तुम्हाला पटवून देईल का? पटवून देऊ शकेल का? भविष्य सांगणारे जे काही सांगतात ते असं होईलच असं तुम्हाला काय म्हणता येईल, एक आश्वासन देऊ शकतात का की तुमच्या बुद्धीला पटेलच, ठीक आहे, किंवा तुमच्या बुद्धीला दाखवू शकतात का? नाही. म्हणजे हा काय झाला? बुद्धिप्रामाण्यवाद झाला का? नाही, ठीक आहे. मात्र
ठीक आहे. मात्र जसं उदाहरण घ्या, प्रथा आहे, साप चावला तर मंत्राने सापाचं विष उतरते असा म्हणणारा एक गट आहे. आणि एक गट आहे की भारतातील तसं होत नसते, म्हणजे मंत्राने विष उतरत नसते. तर भारतातील बरेचसे साप हे बिनविषारी आहे. जर बिनविषारी चावला तर माणूस मरत नाही, आणि जर विषारी चावला तर मंत्र म्हणा काहीही म्हणा माणूस मरतो. आणि त्यामुळे जेव्हा मंत्र म्हणून साप उतरतो, सापाचं विष उतरते असं जेव्हा म्हटलं जाते, तेव्हा त्याला कोणता साप चावलेला असतो? बिनविषारी. ठीक आहे. तर लक्षात घ्या, म्हणजे तो मंत्र मान्य करणारा आणि मंत्र अमान्य करणारा एक गट आहे. ठीक आहे. कोण तुम्हाला त्यांचं म्हणणं अधिक चांगल्या प्रकारे पटवून देऊ शकते? मंत्र मान्य न करणारा. विज्ञानाच्या आधारे, विज्ञान हे कशाच्या आधारे चालते? बुद्धी प्रामाण्याच्या आधारे. विज्ञानामध्ये जे सांगितलं जाते ते आपल्या बुद्धीला पटत असते की नसते पटत? पटत असते. ठीक आहे. तर हा बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे काय? बुद्धीला पटेल तेच करणे, बुद्धीला पटेल तेच सांगणे. आणि राजा राम मोहन राय यांनी सुद्धा बुद्धी प्रामाण्यवादावर भर दिला होता. राजा राम मोहन राय यांनीच नाही तर या काळात आणि त्यानंतर जेही काही समाजसुधारक होते त्यांनी समाज सुधारणा करताना बुद्धी प्रामाण्यवादालाच महत्त्व दिले होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर राजा राम मोहन राय यांनी आपल्या एकेश्वरवाद जो काही म्हणजे त्यांची जी काय म्हणता येईल त्यांचे जे तत्व होते एकेश्वरवादाचे ते पटवून देण्यासाठी त्यांनी काय सांगितलं की हे एकेश्वरवादाचे तत्व प्राचीन ग्रंथातच आहे, आणि ते लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी प्राचीन ग्रंथांचे, वेदांचे बंगाली भाषेत भाषांतर केले. त्यांनी बुद्धी प्रामाण्यवाद तत्व हे फक्त पौरत्य संस्कृतीलाच लावले नाही, तर पाश्चिमात्य संस्कृतीला सुद्धा त्यांनी बुद्धी प्रामाण्यवाद हे तत्व लावूनच अभ्यासले. आणि त्यांच्या लक्षात आलं की पाश्चिमात्य संस्कृतीत सुद्धा काही चुकीच्या प्रथा आहे ज्या बुद्धीला पटणाऱ्या नाही, आणि मग त्या प्रथावर सुद्धा त्यांनी टीका केली. म्हणजेच लक्षात घ्या, त्यांनी ज्याप्रमाणे पौरात्य धर्मातील ज्या काही चुकीच्या प्रथा आहे त्या लोकांना ज्याप्रमाणे सांगितल्या, त्याचप्रमाणे पाश्चिमात्य धर्मातील, पाश्चिमात्य संस्कृतीतील चुकीच्या प्रथांचा सुद्धा त्यांनी विरोध केला. आणि त्यासाठी त्यांनी द प्रिसेप्ट्स ऑफ जेसूस, द गाईड टू पीस अँड हॅपीनेस, द प्रिसेप्ट्स ऑफ जेसूस गाईड टू पीस अँड हॅपीनेस हे पुस्तक प्रकाशित केले. ठीक आहे. याआधी त्यांचं एक पुस्तक आलं होतं, कोणतं? तुहफत उल मुवाहिदीन. कशासाठी? एकेश्वरवादाचा प्रचार करण्यासाठी. आता कोणतं म्हणतोय मी? द प्रिसेप्ट्स ऑफ जेसूस, द गाईड टू पीस अँड हॅपीनेस हे पुस्तक कशासाठी? पाश्चिमात्य धर्मातील चुकीच्या प्रथा दाखवून देण्यासाठी. तर अशा प्रकारे लक्षात घ्या, राजा राम मोहन राय यांना एक असा समाज निर्माण करायचा होता की ज्यामध्ये पौरात्य धर्मातीलही चांगली तत्वे असतील आणि पाश्चिमात्य संस्कृतीतील धर्मातील सुद्धा चांगली तत्वे असतील. ठीक आहे. आता राजा राम मोहन राय यांच्याबद्दल आणखी आपल्याला बरंचसं काही फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहे. नोट्समध्ये त्याचा उल्लेख आलेला नाही, मात्र समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आहे त्यामध्ये या सर्व फॅक्ट्स आलेले आहे, आणि त्या फॅक्ट्स तुम्ही सरळ सरळ पाठ करायचे आहे. ठीक आहे. मी थोडक्यात इथे तुम्हाला त्या फॅक्ट्स लक्षात आणून देतो. तुम्हाला राजा राम मोहन राय यांचे जे सहकारी होते ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. ते त्यांचे सर्व समकालीन होते. बऱ्याचशा वेळा यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. या फॅक्ट्स मी ज्या वाचणार आहे कुठे मिळेल तुम्हाला? समाधान महाजन सरांच्या पुस्तकात मिळेल. ठीक आहे. तर बा राजा राम मोहन राय यांचे सहकारी कोण होते ते लक्षात घ्या. ज्या रिपीट झाल्या म्हणजे ज्या फॅक्ट्स रिपीट होतील त्या मी इथे वाचणार नाही आहे. ठीक आहे. तर राजा राम मोहन राय यांचे सहकारी द्वारकानाथ टागोर, प्रसन्न कुमार टागोर, डॉक्टर राजेंद्र पाल मिश्र, राजा कली, शंकर घोषाल, आनंद प्रसाद बॅनर्जी. ठीक आहे. फक्त वाचून लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इथे एक महत्त्वाचं नाव आलं द्वारकानाथ टागोर. ठीक. द्वारकानाथ टागोर ठीक आहे हे राजाराम मोहन राय यांचे समकालीन होते. ठीक आहे. पुढे आपल्याला ब्राह्मो समाजाशी संबंधित देवेंद्रनाथ टागोर सुद्धा येणार आहे. तर लक्षात घ्या, देवेंद्रनाथ टागोर हे राजाराम मोहन राय यांचे समकालीन नव्हते. राजाराम मोहन राय नंतरची जी पिढी होती ती होती देवेंद्रनाथ टागोरांची. आता पहा, इथे राजाराम मोहन राय यांचे समकालीन कोण होते? द्वारकानाथ टागोर. या द्वारकानाथ टागोरांना 3 मुले होती. एक होते सत्येंद्रनाथ टागोर, दुसरे रवींद्रनाथ टागोर आणि तिसरे देवेंद्रनाथ टागोर. कोण मोठे लहान हा नाही हे नाही विचारलं जाणार. ठीक आहे. तर ही 3 मुले कोण? द्वारकानाथ टागोर यांना 3 मुले. द्वारकानाथ टागोर राजाराम मोहन राय यांचे सहकारी समकालीन.
ठीक आहे. त्यांना 3 मुले, देवेंद्रनाथ टागोर, सत्येंद्रनाथ टागोर आणि रवींद्रनाथ टागोर. त्यातले रवींद्रनाथ टागोर तुम्हाला माहीत आहे, सत्येंद्रनाथ टागोरचा याआधी उल्लेख आलेला आहे. सत्येंद्रनाथ टागोर हे 1864 ICS परीक्षा पास करणारे पहिले भारतीय होते. आणि काही वेळाने नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा याच लेक्चरमध्ये तुम्हाला आणखी उल्लेख येणार, म्हणजे आणखी आपण उल्लेख करणार आहे कोणाचा, देवेंद्रनाथ टागोरचा. तर देवेंद्रनाथ टागोर हे राजाराम मोहन राय यांचे समकालीन नव्हते, त्यांच्यानंतरचे. राजाराम मोहन राय यांचे समकालीन कोण होते, देवेंद्रनाथ टागोरांचे वडील द्वारकानाथ टागोर. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. याला धरून बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहे. त्यानंतर लक्षात घ्या, त्यांनी तुहफत उल मुहाहिदीन हा ग्रंथ लिहिला. पर्शियन भाषेत हा ग्रंथ होता. ग्रंथ लिहिण्याचं उद्दिष्ट काय होतं, एकेश्वरवादाचा प्रचार करणे. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं लक्षात ठेवा, हे आधुनिक होते. कोण, राजाराम मोहन राय. आणि त्यांची आधुनिकता जर लक्षात घ्यायची असेल तर आपल्याला एक उदाहरण इथे बघायचं आहे. स्पेनच्या क्रांतीचा विजयोत्सव त्यांनी साजरा केला होता. म्हणजे लक्षात घ्या, त्या काळात जगात काय घडत आहे याविषयीचे त्यांना ज्ञान होते. आणि स्पेनच्या राजाविरुद्ध तिथे क्रांती झाली होती. तिथल्या चुकीच्या सत्तेविरुद्ध लोकांनी संघर्ष करून क्रांती केली होती आणि या क्रांतीमुळे लोकांचा विजय झाला होता. म्हणून त्यांनी स्पेनच्या क्रांतीचा विजयोत्सव साजरा केला होता त्या काळात. आणि बाकायदा त्यासाठी लोकांना मेजवानी सुद्धा दिली होती. लोक जेवायला गेले असेल, त्यांना माहिती नसेल कशासाठी जेवण देत आहे. ठीक आहे. मात्र त्या काळात जगाविषयी ज्ञान असणारे ते व्यक्ती होते. आणि त्यामुळे पहिले आधुनिक व्यक्ती का बरं म्हटलं जाते त्यांना, हे लक्षात ठेवायचं आहे. तर हेही विचारलं जाऊ शकते सरळ की खालीलपैकी कुठल्या क्रांतीचा किंवा शब्दांची फेरफार करून स्पेनच्या ऐवजी दुसरं देशाचं नाव टाकून विचारू शकते की त्यांनी क्रांतीचा विजयोत्सव साजरा केला होता. तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की स्पेनच्या क्रांतीचा त्यांनी विजयोत्सव साजरा केला होता. त्यानंतर त्यांनी वृत्तपत्रे काढली, संवाद कौमुदी आणि मिरात उल अखबार. ठीक आहे. लक्षात घ्या, तुहफत उल मुवाहिदीन हे पुस्तक होते आणि मिरात उल अखबार हे काय होते, वर्तमानपत्र होते. ठीक आहे. पर्शियन भाषेतीलच हे वर्तमानपत्र होते, मिरात उल अखबार. त्याचप्रमाणे त्यांनी बंगाली भाषेत संवाद कौमुदी हे वृत्तपत्र काढले. त्यानंतर त्यांनी 1827 सती प्रथेविरुद्ध अर्ज लिहिला. कोणाकडे, ब्रिटिश संसदेकडे. कारण की भारतासाठी कायदे कोण करत होती, ब्रिटिश संसद. तर त्यांनी कोणाला अर्ज लिहिला, ब्रिटिश संसदेला, सती प्रथेविरुद्ध. त्यावर राजाराम मोहन राय आणि त्याचप्रमाणे जगन्नाथ शंकर शेठ यांची स्वाक्षरी होती. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण महाराष्ट्राचा जेव्हा आपण इतिहास अभ्यासू तर पहिले महाराष्ट्रातील जे काही आधुनिक व्यक्ती होते ते होते जगन्नाथ शंकर शेठ. ठीक आहे. त्यांचं कार्य महाराष्ट्रापुरतं थोडं सीमित होतं. मात्र राजाराम मोहन राय यांचे ते समकालीनच होते, ज्यांना आपण नाना शंकर शेठ असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण त्यांना डिटेलमध्ये अभ्यासूच. इथे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ब्रिटिश संसदेकडे जो अर्ज केला गेला होता सती प्रथेविरुद्ध, त्यावर राजाराम मोहन राय आणि जगन्नाथ शंकर शेठ यांची स्वाक्षरी होती. ठीक आहे. त्यानंतर त्यांच्या सती लढ्यासाठी मानवतावादी व्यक्ती अशी उपमा त्यांना दिली होती. ती कोणी दिली होती, बेंथुम याने. हे नाव लक्षात ठेवायचं. कोणतं, बेंथुम. त्यांच्या सतीप्रथेविरुद्धच्या कार्यासाठी त्यांना मानववादाचा जनक म्हटले होते. ह्युमॅनिटी, फादर ऑफ ह्युमॅनिटी असं म्हटलं गेलं त्यांना. आणि हे कोणी म्हटलं, बेंथुम याने. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी वेदांत कॉलेज स्थापन केले 1825. त्याच्या आधी त्यांनी एक कॉलेज स्थापन केले होते 1817 हिंदू कॉलेज. या हिंदू कॉलेजमध्ये कोणत्या भाषेतील शिक्षण देत असेल सांगा बरं, कोणत्या, संस्कृत भाषेतील नाही. ठीक आहे. तुम्ही जेव्हा आपण शिक्षण अभ्यासलं तेव्हा आपण तिथे राजाराम मोहन राय यांचा उल्लेख आला होता. राजाराम मोहन राय कोणत्या शिक्षणाचे पुरस्कर्ते होते, इंग्रजी शिक्षणाचे. मग ऑब्वियसली त्यांनी जे कॉलेज स्थापन केलं आहे ते स्वतः इंग्रजी शिक्षणाचे पुरस्कर्ते आहे. आणि मग ते स्वतः कॉलेज स्थापन करत आहे तर तिथे मग संस्कृत भाषेतील शिक्षण ते देईल का, नाही. म्हणून नावावरून नाही जायचं. लक्षात घ्या, हे कन्सेप्च्युअली समजून घ्यायचं. बऱ्याचशा वेळा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकते की राजाराम मोहन राय यांनी 1817 हिंदू कॉलेज स्थापन केले. हिंदू कॉलेजमध्ये भारतीय भाषेतून शिक्षण दिले जात होते. आता तुम्ही अभ्यास जर कच्चा असेल तर गेसिंग कसं राहील पहा तुमचं. हिंदू कॉलेज, हिंदू दिसतोय,
म्हणजे भारतीयच भाषा असेल. ठीक आहे, म्हणजे काय असेल, भारतीयच भाषा असेल. आणि म्हणून तुम्ही दोन्ही वाक्य काय करा, बरोबर करा, मात्र तुमचं चुकलेलं राहील. ठीक आहे, कन्सेप्टच तुमची चुकीची राहील. हिंदू कॉलेज कोणी स्थापन केले होते, तिथे कोणती कन्सेप्ट लावायची आहे लक्षात घ्या. हिंदू कॉलेज कोणी स्थापन केले होते, राजा राममोहन राय यांनी. राजा राममोहन राय इंग्रजी भाषेतील शिक्षणाचे समर्थक होते, म्हणजेच त्यांनी हिंदू भाषेत भारतीय भाषेत शिक्षण दिले असेल का, नाही. कोणत्या भाषेत, इंग्रजी भाषेत. तर त्यांनी हिंदू कॉलेज 1817 आणि 1825 वेदांत कॉलेज स्थापन केले. त्याच्यानंतर ब्राह्मो समाजात प्रतिमा, पुतळा, शिल्पे, चित्र इत्यादींना स्थान नव्हते, कारण की ते ईश्वराला कसे मानत होते, निराकार. ईश्वराची भक्ती प्रार्थनेद्वारे उपनिषदातील उतारे वाचून केल्या जात. लक्षात घ्या, ब्राह्मो समाजामध्ये ईश्वराची भक्ती कशी केली जात, प्रार्थना किंवा उपनिषदातील उतारे वाचून. ठीक आहे, या सर्व फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, ब्राह्मो समाजाची तत्वे, आध्यात्मिक सुखासाठी ईश्वराची प्रार्थना व चिंतन आवश्यक आहे, या हे होतं. ठीक आहे, त्यांनी म्हणजे ब्राह्मो समाजाने काय म्हटलं, ईश्वराचे चिंतन आवश्यक आहे. त्यांना ईश्वर मान्य नव्हता असं नाही, मात्र त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला. त्यांनी ईश्वराची पूजा कशी केली, प्रार्थना म्हणून किंवा उपनिषदातील उतारे वाचून. आणि ईश्वराची पूजा कशासाठी आवश्यक म्हटलं, आध्यात्मिक सुखासाठी. आध्यात्मिक सुख म्हणजे सरळ सरळ काय, मनाचे सुख, मनाची शांती, पीस ऑफ माइंड आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, दोन सुखे असतात, एक असते भौतिक सुखे आणि दुसरं असतं आध्यात्मिक सुखे. ठीक आहे, भौतिक सुखाने आध्यात्मिक सुख मिळतेच असं नाही, आणि आध्यात्मिक सुख मिळालं तर भौतिक सुख नाही मिळालं तरी चालते, मिळतेच असं नाही, मात्र नाही मिळालं तरीही चालते. ठीक आहे, तर आता याच्या आपला क्लासरूम लेक्चर असता तर मी आणखी इलॉबरेट केलं असतं. ठीक आहे, मात्र ऑनलाईन लेक्चर आहे त्यामुळे इथपर्यंत सीमित राहू. ठीक आहे, इथपर्यंत म्हणजे या कन्सेप्टला सीमित केलं, इलॉबरेट केलं असतं. ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचं आहे ते सगळं मी तुम्हाला शिकवत आहे. ठीक आहे, त्यानंतर ब्राह्मो समाजाचा विरोध करण्यासाठी राधाकांत देव यांच्या अध्यक्षतेखाली धर्मसभा स्थापन झाली होती. राधाकांत देव म्हणजे काय असेल, सनातनी विचाराचे होते. ठीक आहे, त्यांनी हिंदू धर्मातील चुकीच्या प्रथावर, राजाराम मोहन राय यांनी हिंदू धर्मातील चुकींच्या प्रथावर टीका केली. तर जे सनातनी हिंदू आहे त्यांनी राजाराम मोहन राय यांना विरोध केला असेल, त्यांच्या स्वतःच्या घरातून त्यांना विरोध झाला होता. तर त्यातील एक व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, राधाकांत देव यांनी राजाराम मोहन राय यांच्या कार्याला विरोध केला आणि ब्राह्मो समाजाला विरोध करण्यासाठी त्यांनी काय स्थापन केली होती, धर्मसभा. ठीक आहे, 1833 त्यांचे निधन झाले आणि निधनानंतर ब्राह्मो समाजाची जबाबदारी द्वारकानाथ टागोर जे त्यांचे सहकारी होते, अजून देवेंद्रनाथ टागोरचा उल्लेख नाही आला आहे, कोण, द्वारकानाथ टागोर यांनी घेतली. रॉय यांच्यानंतर प्रार्थना समाजाची ब्राह्मो समाजाची जी प्रार्थना आहे, लक्षात घ्या, ब्राह्मो समाज ईश्वराची पूजा कशी करत, प्रार्थनेद्वारे. तर रॉय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाची जी प्रार्थना आहे ते कोण घेत, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं, परीक्षेत आलेलं आहे, रामचंद्र विद्या बगीश. कोण घेत, रामचंद्र विद्या बगीश. काय करत ते, रॉय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ते प्रार्थना समाजामध्ये प्रार्थना घेत. ठीक आहे, तर बघा क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. ASOच्या 2016च्या परीक्षेत विचारलेला हा प्रश्न आहे. राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजामध्ये प्रार्थना कोण घेत. मी काय सांगणार आहे की लॉजिक कसं कामी येऊ शकते. ठीक आहे, मी स्वतः त्या वर्षी त्याच लॉजिकने हा प्रश्न, म्हणजे जी लॉजिक तुम्हाला सांगणार आहे त्याच लॉजिकने प्रश्न सॉल्व केला होता आणि माझं ॲन्सर बरोबर आलं होतं. तर तिथे लॉजिक कसं लावायचं, लॉजिक कसं डेव्हलप करायचं, लॉजिक कसं वापरायचं हे मी तुम्हाला या प्रश्नाच्या आधारे सांगणार आहे. तर प्रश्न काय, राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर प्रार्थना समाजामध्ये कोण काय घेत, प्रार्थना घेत. ठीक आहे, त्यावेळेसच्या पुस्तकामध्ये, त्यावेळी 2016 जी पुस्तके उपलब्ध होती त्या पुस्तकामध्ये कुठेही याचे ॲन्सर तुम्हाला सापडणार नाही. आता ते सापडेल. तर पहिला जो पर्याय आहे तो आहे देवेंद्रनाथ टागोर, दुसरा पर्याय आहे केशवचंद्र सेन, तिसरा आहे राजनारायण बोस आणि चौथा आहे रामचंद्र विद्या बगीश. या प्रश्नाचं उत्तर बऱ्याचशा मुलांनी, जवळपास 90% मुलांनी देवेंद्रनाथ टागोर लिहिलं होतं. ठीक आहे, मात्र याचा आन्सर देवेंद्रनाथ टागोर नव्हतं आणि त्यासाठी काय लॉजिक वापरायचं होतं हे लक्षात घ्या.
इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की देवेंद्रनाथ टागोर हे राजाराम मोहन राय यांचे समकालीन नव्हते. केशवचंद्र सेन हे राजाराम मोहन राय यांचे समकालीन असण्याचा प्रश्नच नाही, कारण की ते तर आणखी नंतरचे किंवा ते देवेंद्रनाथ टागोर यांचे समकालीन होते. त्यामुळे इथे दोन ऑप्शन म्हणजे दोन पर्यायामध्ये तुम्हाला दिसते की पहिला जो पर्याय देवेंद्रनाथ टागोर आणि दुसरा जो पर्याय केशवचंद्र सेन हे राजाराम मोहन राय यांचे समकालीन नव्हते. जर तुम्ही देवेंद्रनाथ टागोर यांच्याविषयी जर फॅक्ट्स अभ्यासल्या तर तुम्हाला लक्षात येईल देवेंद्रनाथ टागोर 1838 मध्ये ब्राह्मो समाजात आले होते. 1838. आणि राजाराम मोहन राय यांचा मृत्यू आहे 1833 मध्ये. प्रश्न काय विचारला आहे की राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर प्रार्थना कोण घेत. म्हणजेच लक्षात घ्या, जर देवेंद्रनाथ टागोर यांनी प्रार्थना घेतली असेल तर त्यांनी प्रार्थना घ्यायला सुरुवात कधी केली असेल 1838 पासून. म्हणजे 5 वर्षापर्यंत या मधल्या काळात ब्राह्मो समाजाचं काम पूर्णपणे तर थांबलं नसेल. म्हणून जे होते पर्याय देवेंद्रनाथ टागोर जो हा पर्याय नसायला पाहिजे असं मला वाटलं होतं. ठीक आहे, एकदम फास्टमध्ये विदिन सेकंडमध्ये ती प्रोसेस झाली होती. ठीक आहे, कारण की सिम्पल एवढा तिथे ते सुचते, जसं जसं तुमचं वाचन होईल ना तसं तसं तुमचंही लॉजिक ते डेव्हलप होईल. ठीक आहे, देवेंद्रनाथ टागोर हा पर्याय नाही हे माझ्या लक्षात आलं. केशवचंद्र सेन त्यामुळे हा पर्याय असण्याचा प्रश्नच नव्हता. मग उरले होते दोन पर्याय, राजनारायण बोस आणि ईश्वरचंद्र विद्यापगीश. ठीक आहे, राजनारायण बोस आणि ईश्वरचंद्र विद्यापगीश हे दोन पर्याय उरले होते. आता यातला कोणता पर्याय निवडाचा हाही प्रश्न होता. मात्र जर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक बघा, ठीक आहे, मी जे सांगतोय ना त्या बाबी क्रॉस चेक पण करत चला. नाहीतर तुम्हाला कोणी सांगेल हे आलाय, हे राज्यसेवेत आलाय, राज्यसेवेत असं असते, राज्यसेवा पूर्व परीक्षेत असं असते, मग ह्या लॉजिक असं असते, मग इथे हे कामी येते, हे महत्त्वाचं आहे, कोणी सांगताय आणि तुम्ही त्यावर विश्वास करताय, असं नाही करायचं. ठीक आहे, क्रॉस चेकसुद्धा करत चला. ठीक आहे, आणि मी जे सांगतोय तेही क्रॉस चेक करा. नाही आढळलं तर मला सांगा. ठीक आहे, ते महत्त्वाचं आहे. तर काय आता मी काय सांगत आहे तुम्हाला, दोन पर्याय निवडायचे होते. कोणते, राजनारायण बोस आणि ईश्वरचंद्र विद्यापगीश. तर इथे आणखी एक लॉजिक कोणतं ना कोणतं मी लावलं असेल, दोनपैकी एक, तिसरं नाही तर चौथं असं नाही निवडलं. ठीक आहे, तर मी काय लॉजिक लावलं ते लक्षात घ्या. मला राजाराम मोहन राय यांचे सहकारी मी वाचले होते कोळंबे सरांच्या पुस्तकातून. ते मी पाठ नव्हते केले, फक्त जेव्हाही वाचायचो वारंवार वाचायचो. तुम्हालाही याआधी मी सहकारी वाचून दाखवले. ठीक आहे, पहा मी तुम्हाला सहकारी वाचून दाखवले होते. द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर, राजेंद्र पाल मिश्र, राजा कली, शंकर घोषाल, आनंद प्रसाद बॅनर्जी. आता हे सगळे पर्याय पाठ होणे तर शक्य नाही, मात्र याचा अर्थ हे वाचायचेच नाही हाही नाही, वारंवार वाचत राहायचं. कुठेतरी जर याला धरून प्रश्न आला तर आपल्याला बरोबर ते आठवते, आपला मेंदू बरोबर सूचना देते, हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, म्हणून वारंवार वाचायचं. जे पाठ करणे शक्य नाही त्याला काय करायचं, वारंवार जेव्हाही तुम्ही वाचाल तेव्हा वाचत राहा, म्हणजे त्याच्यावरून नजर फिरवायची. तर मी राजाराम मोहन राय यांचे सहकारी वाचले होते कोळंबे सरांच्या पुस्तकातून. ठीक आहे, हे मी जे सांगतोय समाधान महाजन सरांच्या पुस्तकातले सहकारी आहे. कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये राजाराम मोहन राय यांचे जे सहकारी सांगितले आहे त्यामध्ये एक ईश्वरचंद्र विद्यापगीश हे नावसुद्धा दिलेलं आहे, तुम्ही चेक करा. तर मला आठवलं की राजाराम मोहन राय यांचे जे सहकारी होते, मी इथे ईश्वरचंद्र विद्यापगीश हे नाव बघितलं कुठे पेपरमध्ये, आणि मला क्लिक झालं की हे नाव आपण कुठेतरी वाचलं आहे राजाराम मोहन राय यांच्या सहकार्यामध्ये. आणि आता मग आपल्याला त्याच लॉजिकने प्रश्न सॉल्व करायचा आहे की राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर लगेच कोणी ना कोणी प्रार्थना काही काळापुरती घेतली असेल. पहिले दोन पर्याय नाही आहे, कारण की ते बऱ्याच नंतर ब्राह्मो समाजात आले. राजनारायण बोस हे नाव आपण कुठेतरी वाचल्यासारखं वाटत नाही, ईश्वरचंद्र विद्यापगीश हे नाव वाचल्यासारखं वाटते, आणि म्हणून मी पर्याय काय निवडला, ईश्वरचंद्र विद्यापगीश म्हणजे चौथा पर्याय. आणि MPSCने ॲन्सरसुद्धा तेच दिलं होतं. म्हणजेच लक्षात घ्या, एक्झॅक्ट ॲन्सर मला माहीत होतं का, नाही, मात्र असलेल्या माहितीचं अप्लिकेशन मी तिथे वापरलं होतं, आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, नुसतं फॅक्ट्स कलेक्ट नका करत फिरू, वारंवार पुस्तके वाचा,
त्यामुळे लॉजिक डेव्हलप होते आणि इतिहासामध्ये सुद्धा बरेचसे क्वेश्चन लॉजिकने सॉल्व करावे लागतात. ठीक आहे. तर त्यानंतर नेक्स्ट आपल्याला ब्राह्मो समाज म्हणजे नंतरची पिढी जी ब्राह्मो समाजात आली त्याबद्दलच्या फॅक्ट्स आपल्याला इथे समजून घ्यायच्या आहे. ठीक आहे. तर इथे देवेंद्रनाथ टागोर. ठीक आहे. नंतर म्हणजे राजाराम मोहन रॉय यांच्यानंतरची जी पिढी होती त्यामध्ये एक देवेंद्रनाथ टागोर हे प्रमुख नाव आहे. या देवेंद्रनाथ टागोर हे द्वारकानाथ टागोर यांचे पुत्र होते. त्यांनी स्वतः तत्वबोधिनी सभा स्थापन केली होती. कोणती सभा? तत्वबोधिनी सभा. समाधान महाजनच्या सरांच्या पुस्तकातून या फॅक्ट्स तुम्हाला कलेक्ट करायच्या. ठीक आहे. नोट्समध्ये मी काही त्या घेतल्या नाही आहे. तर तत्वबोधिनी सभा 1838मध्ये कोणी स्थापन केली? देवेंद्रनाथ टागोर यांनी. त्यांनी 1841मध्ये ब्राह्मो समाजात प्रवेश केला. ठीक आहे. मी थोड्या वेळाआधी 1838 सांगितलं होतं ते नाही, 1841मध्ये. ठीक आहे. 1841मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ब्राह्मो समाजाचे कार्य सुरू केले. ठीक आहे. देवेंद्रनाथ टागोर यांनी केशवचंद्र सेन यांना सुद्धा ब्राह्मो समाजात आणले. मात्र पुढे ब्राह्मो समाज कोणत्या मार्गाने चालवायचा यावरून देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. देवेंद्रनाथ टागोर यांनी केशवचंद्र सेन यांना आचार्य ही पदवी दिली. मात्र पुढे देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. हे मतभेद प्रामुख्याने ब्राह्मो समाज कोणत्या मार्गाने चालवायचा यावरून होते. केशवचंद्र सेन यांना ब्राह्मो समाजाचा अधिक विस्तारित अर्थ अपेक्षित होता. मात्र देवेंद्रनाथ टागोर ब्राह्मो समाज म्हणजे फक्त हिंदू धर्मातील सुधारणा चळवळ असेच मानायचे आणि त्यांनी फक्त प्राचीन संस्कृत ग्रंथांच्या वाचनावरच भर दिला. मात्र केशवचंद्र सेन त्याच्या पुढेही ब्राह्मो समाजाला घेऊन जाण्याच्या मताचे होते. केशवचंद्र सेन यांच्यामुळेच ब्राह्मो समाजाची विचारसरणी, ब्राह्मो समाजाची तत्त्वे बंगालच्या बाहेर गेली होती. ठीक आहे. तर या मुद्द्यावरून केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. त्यामुळे केशवचंद्र सेन यांनी दुसरा ब्राह्मो समाज निर्माण केला 1865मध्ये आणि तो होता भारतीय ब्राह्मो समाज. आणि त्यामुळे देवेंद्रनाथ टागोर यांचा ब्राह्मो समाज आदी भारतीय ब्राह्मो समाज आणि केशवचंद्र सेन यांचा ब्राह्मो समाज भारतीय ब्राह्मो समाज या नावाने ओळखला जाऊ लागला. म्हणजेच लक्षात घ्या 1865मध्ये ब्राह्मो समाजात फूट पडली. कोणामधील मतभेदामुळे? देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यामधील मतभेदामुळे. त्यामुळे देवेंद्रनाथ टागोरचा ब्राह्मो समाज आदी ब्राह्मो समाज आणि केशवचंद्र सेन यांचा ब्राह्मो समाज भारतीय ब्राह्मो समाज या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे केशवचंद्र सेन यांच्या भारतीय ब्राह्मो समाजातही फूट पडली. केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मो समाजात आधुनिकता आणली, स्त्रियांना प्रवेश दिला. त्यांनी बालविवाहाला विरोध केला. मात्र पुढे त्यांनी जी विचारसरणी सांगितली त्या विचारसरणीचा ते स्वतःच्या जीवनात अवलंब करू शकले नाही. केशवचंद्र सेन यांनी आपल्या मुलीचाच बालविवाह केला आणि त्यामुळे केशवचंद्र सेन यांचे सहकारी त्यांच्यावर नाराज झाले आणि त्यांनी केशवचंद्र सेन यांच्यापासून वेगळे होऊन स्वतःचा एक वेगळा ब्राह्मो समाज स्थापन केला. तो ब्राह्मो समाज 1878मध्ये स्थापन झाला. साधारण ब्राह्मो समाज म्हणून तो ओळखला जाऊ लागला आणि तो आनंद मोहन बोस, निशोनाथ शास्त्री यांनी स्थापन केला होता. म्हणजेच लक्षात घ्या ब्राह्मो समाजातील फूट आपल्याला इथे आपण अभ्यासली आहे. ब्राह्मो समाजात देवेंद्रनाथ टागोर 1841मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजात केशवचंद्र सेन यांना आणले. मात्र पुढे देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यात मतभेद. त्यामुळे 1865 पासून देवेंद्रनाथ टागोर यांचा आदी ब्राह्मो समाज, केशवचंद्र सेन यांचा भारतीय ब्राह्मो समाज. पुढे केशवचंद्र सेन यांच्याही ब्राह्मो समाजात मतभेद. त्यामुळे केशवचंद्र सेन यांच्या ब्राह्मो समाजातून नवीन ब्राह्मो समाज 1878मध्ये तो साधारण ब्राह्मो समाज आणि तो कोणी स्थापन केला? आनंद मोहन बोस, निशोनाथ शास्त्री. ठीक आहे. एक फास्टमध्ये मी या फॅक्ट सांगितलेल्या आहे.
या सर्व फॅक्ट्स तुम्ही समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून कलेक्ट करा. ठीक आहे. यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट चळवळ प्रार्थना समाजाची चळवळ अभ्यासूया. धन्यवाद.